श्री स्वामी समर्थ। बखर। लेखक श्री गोपाळबुवा केळकर। संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे। अनमोल प्रकाशन। भाग 16। बाबाजी भटाच्या विहिरीस पाणी। बाबाजी भट म्हणून एक ब्राह्मण मंगळवेढ्यात होता। श्री स्वामी समर्थ महाराज त्याच्या घरी महिना 15 दिवशी वगैरे येऊन बसत। एके दिवशी 3ऱ्या प्रहरी महाराज भटाच्या घरी आले। भटजी घरी नव्हते। त्यांच्या स्त्रीनं महाराजांना बसायला आसन देऊन त्यांची सद्भावानं पूजा केली। महाराजांनी तिच्याजवळ पाणी पिण्यास मागितलं। महाराजांना देण्याजोगं पाणी घरात नसल्यानं बाईने श्रींना विनंती केली, आपण क्षणभर बसावं, बाहेर जाऊन मी आत्ता पाणी घेऊन येते। समर्थ तिला म्हणाले, घरात पाणी असताना तू बाहेर का जातेस? बाईनं हात जोडून विनंती केली, घरात आड आहे खरा, पण त्यात पाणी नाही। उन्हाळ्यात तो कोरडा ठणठणीत पडतो, म्हणून बाहेरून पाणी आणते। त्यावर स्वामी म्हणाले, बाहेर जाणे नको, आडात पुष्कळ पाणी आहे, तुला दाखवतो, चल। असं म्हणून श्री स्वामी आडाजवळ गेले व त्यांनी आडात लघुशंका केली आणि बाईला म्हणाले, आडात पुष्कळ पाणी आहे, घागर सोडून पाणी काढ। बाईनं महाराजांच्या वाक्यावर विश्वास ठेवून घागरीला दोर बांधून ती आडात सोडून दिली। घागर पाण्यानं भरली व आडात पुरुषभर पाणी झालं। बाबाजी भट तितक्यात घरी आले व झालेला प्रकार पाहून महाराजांना साष्टांग नमस्कार घालून त्यांनी श्रींची स्तुती केली। पाणी गोड विपुल होऊन पुढे पाण्याची कधीच उणीव पडली नाही। हे बाबाजी भट पुढे पंढरपुरास येऊन राहिले व हा चमत्कार सर्वत्रांस त्यांनी श्रुत केला। श्री स्वामी समर्थ। बखर। लेखक श्री गोपाळबुवा केळकर। संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे। अनमोल प्रकाशन। श्री स्वामी समर्थ।